Good morning, student. Welcome to today's chemistry lecture. Student, we have discussed the chapter number 9, coordination compound. मग coordination compound मध्ये आपण लास्ट लेक्चरला न्यूट्रल स्फिअर कॉम्प्लेक्स, हेट्रोलिप्टिक कॉम्प्लेक्स, होमोलिप्टिक कॉम्प्लेक्स हे काय केलं होतं, डिस्कस केलं होतं. मग आत्ता आपल्याला काय पाहायचं आहे तर IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आता हे तुमच्या लक्षात तुम्ही वाचायचं आहे जास्त आणि तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत सगळे IUPAC नॉमेनक्लेचर, त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येणार आहेत. नंतर आपण पुन्हा एकदा पाहू. मग ह्याचे काय IUPAC लेक्चर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंडसाठी काही रूल दिलेले आहेत. मग ते IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंडसाठी काय रूल त्यांनी दिलेले आहेत. मग पहिला फर्स्ट रूल बघा काय म्हटलेलं आहे की इन अ नेमिंग द कॉम्प्लेक्स आयन ऑर न्यूट्रल मॉलिक्यूल नेम द लिगॅन फर्स्ट अँड देन मेटल. म्हणजे त्यांनी सांगितलं की इफ नेमिंग द कॉम्प्लेक्स आयन ऑर न्यूट्रल मॉलिक्यूल नेम द लिगॅन फर्स्ट अँड द मेटल आयन. म्हणजे कोणताही नेम जर कॉम्प्लेक्स आयन जर न्यूट्रल मॉलिक्यूल्स असेल तर त्याला नाव देताना, कॉम्प्लेक्स आयनला नाव देत असताना जर तुम्ही नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये नाव देत असेल तर पहिल्यांदा लिगॅनचं नाव द्यायचं आहे आणि नंतर मेटल आयनचं. द नेम ऑफ आयोनिक त्यांनी म्हणलं नेम ऑफ अनआयनिक लिगॅन आर ऑब्टेन्ड बाय चेंजिंग द एंडिंग IDE म्हणजे 2O अँड ATA टू ATO. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने तुम्हाला एंडला काय करावं लागतील, चेंज करावं लागतील. काय, चेंजिंग द एंडिंग IDT टू O. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे अँड म्हणजे त्यांना सांगितलं की आपण आयोडाईड, आपण म्हणलं आयोडाईड म्हटलं तर काय लिहितो त्याचा आयोडो लिहितो आणि AT असेल तर त्याच्या जागेवर काय लिहिणार आहे तो ATO. म्हणजे अशा पद्धतीने चेंज करावं लागेल IDT टू O अँड ATE टू ATO म्हणजे ॲटो असं म्हणू शकतो. द नेम ऑफ कॉम्प्लेक्स, थर्ड रूल काय आहे बघा, द नेम ऑफ कॉम्प्लेक्स इज वन सिंगल वर्ड. देअर मस्ट बी नॉट बी एनी स्पेस बिटवीन डिफरंट लिगॅन नेम ॲज वेल ॲज बिटवीन लिगॅन नेम अँड द नेम ऑफ द मेटल. म्हणजे कोणत्याही कॉम्प्लेक्सचं जर नाव तुम्हाला लिहायचं असेल तर त्यांनी म्हटलं आहे द नेम ऑफ कॉम्प्लेक्स इज वन सिंगल वर्ड. म्हणजे एकाच वर्डमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते लिहायचं आहे. म्हणजे द नेम ऑफ कॉम्प्लेक्स इज वन सिंगल वर्ड. देअर मस्ट बी नॉट बी एनी स्पेस बिटवीन डिफरंट लिगॅन नेम्स. म्हणजे कोणतेही जरी कॉम्प्लेक्सचं नाव लिहायचं आहे तुम्हाला तर ती एकाच ओळीमध्ये ते संपूर्ण नाव लिहायचं आहे. जरी डिफरंट लिगॅन्ड्स असले तरी त्याला कोणत्याही पद्धतीचा स्पेस त्याच्यामध्ये द्यायचा नाही. म्हणून त्यांनी म्हटलं द नेम ऑफ कॉम्प्लेक्स इज वन सिंगल वर्ड. देअर मस्ट बी नॉट बी एनी स्पेस बिटवीन डिफरंट लिगॅन नेम ॲज वेल ॲज बिटवीन लिगॅन नेम अँड द नेम ऑफ मेटल. म्हणजे लिगॅन नेम असेल, नेम ऑफ मेटल असेल, ह्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा स्पेस तुम्हाला द्यायचा नाही. पुढं त्यांनी म्हटलं आफ्टर द नेम ऑफ द मेटल. म्हणजे मेटलचं नाव लिहून झाल्यानंतर पुढं काय म्हणलं आहे, आफ्टर द नेम ऑफ मेटल राईट इट्स ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर. म्हणजे मेटलचं नाव लिहून झाल्यानंतर अगोदर लिगॅन, त्यानंतर कोणतीही स्पेस द्यायची नाही. जर त्यांनी सांगितलं आहे अनआयनिक कंपाऊंड असेल तर काय चेंज करायचे ते आपल्याला पाहिजे, माहिती आहे. मग नंतर त्यांनी सांगितलं की मेटलचं नाव लिहून झाल्यानंतर त्याची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये लिहायची, रोमन नंबरमध्ये. म्हणून त्यांनी म्हटले आफ्टर द नेम ऑफ द मेटल राईट इट्स ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर. म्हणजे त्याची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती कुठल्या नंबरमध्ये लिहायची, रोमन नंबरमध्ये लिहायची. आफ्टर द नेम ऑफ द मेटल राईट इट्स ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर विच अपियर इन पॅरेंथेसिस विदाउट एनी स्पेस बिटवीन मेटल नेम अँड पॅरेंथेसिस. म्हणजे कोणत्याही पद्धतीचं मेटल नाव आणि पॅरेंथेसिस ह्याच्यामध्ये कोणतीही स्पेस तुम्हाला दिसली नाही पाहिजेत. इफ कॉम्प्लेक्स हॅज मोर दॅन वन लिगॅन सेम टाईप ऑफ द नंबर इज इंडिकेटेड विथ द प्रिफिक्स डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्झा अँड सो ऑन. म्हणजे त्यांनी सांगितलं की जर कॉम्प्लेक्समध्ये मोर दॅन वन लिगॅन्ड असेल, म्हणजे एकापेक्षा जास्त लिगॅन्ड असतील, म्हणून त्यांनी म्हटलं इफ कॉम्प्लेक्स हॅज मोर दॅन वन लिगॅन्ड ऑफ द सेम टाईप द नंबर इज इंडिकेटेड विथ. म्हणजे त्याचे नंबर जे इंडिकेटेड केले जातात ते नंबर इज इंडिकेटेड विथ प्रिफिक्स डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्झा अँड सो. म्हणजे त्याच्या डाय आपण ट्राय, दोन असेल तर आपण डाय लिहितो.
3 असेल तर आपण ट्राय म्हणणार आहे, 4 असेल तर टेट्रा, 5 असेल तर पेंटा, 6 असेल तर हेक्झा. अशा पद्धतीने काय होणार आहे लिहिणार आहोत. त्यानंतर बघा पुढं, फॉर द कॉम्प्लेक्स हॅव्हिंग मोर दॅन वन टाईप ऑफ लिगॅन्ड, म्हणजे त्यांनी सांगितलं की कॉम्प्लेक्समध्ये जर एकापेक्षा जास्त पद्धतीचे लिगॅन्ड असले म्हणले फॉर द कॉम्प्लेक्स हॅव्हिंग मोर दॅन वन टाईप ऑफ लिगॅन्ड दे आर रिटन इन अल्फाबेटिकली, म्हणजे ते कशामध्ये कशा पद्धतीने लिहिलं पाहिजेत, अल्फाबेटिकली ऑर्डरने काय केलं पाहिजेत लिहिलं पाहिजे. सपोज 2 लिगॅन्ड विथ प्रिफिक्स, म्हणजे त्यांनी सांगितलं की जर 2 लिगॅन्ड असले तर प्रिफिक्स बरोबर. मग काही एक्झाम्पल दिलेले आहेत, ते एक्झाम्पल आपण पाहू. नेमकी कोणती एक्झाम्पल दिलेली आहेत ते पहा. त्यांनी कशा पद्धतीने एक्झाम्पल दिलेलं, अनायनिक लिगॅन्ड असेल तर आपण त्याला ब्रोमाइड, शेवटी काय ID त्याला ओ लावायचं आहे, म्हणजेच काय आलं ब्रोमो, क्लोराईड. अनायनिक म्हणतो सगळे ह्याच्यावरती बघा निगेटिव्ह चार्ज आहेत, आहे का नाही. मग ब्रोमाइडचं आपण काय लिहिणार आहे, त्यांनी सांगितलं आहे IEDचे च्या जागेवरती काय लावणार आहे, ओ लावणार आहे, म्हणजे ब्रोमाइड, ब्रोमो, क्लोराईड, ID म्हणजे त्याच्या जागेवर ओ लावणार आहे. क्लोरो काय होईल मग क्लोरो, फ्लोराईड, फ्लोरो, आयोडाईड, आयोडो, सायनाईड, सायनो, सल्फाईड, सल्फॅटो, नायट्रोचं काय नायट्रॅटो, नायट्रेटचं काय म्हणले त्यांनी ओ लावलेलं आहे पुढं, नायट्रॅटो. म्हणजे न्यूट्रल लिगॅन्ड असेल तर अमोनिया बघा काय न्यूट्रल लिगॅन्ड आहे, त्याच्यावर कोणताही चार्ज नसतो म्हणून आपण त्याला न्यूट्रल लिगॅन्ड म्हणतो. मग हे न्यूट्रल लिगॅन्ड असेल NH3 म्हणजे अमोनियाचं काय होतं आहे बघा अमाइन होतं आहे. अमोनियाचं काय होतं आहे त्यांनी सांगितलं की अमाइन. मग CO कार्बन मोनॉक्साईड आहे, त्याचं काय म्हणलं आहे कार्बोनेल, अशी नावं आहेत. कार्बोनेट ATE म्हणजे त्याच्यामध्ये अनआयनिक लिगॅन्ड आहे, म्हणजे काय अनआयनिक लिगॅन्ड आहे त्याच्यामध्ये बघा कार्बोनेट, म्हणजे त्याच्या जागेवर काय कार्बॅनेटो म्हणलं आहे. हायड्रॉक्साईड IEDच्या जागेवर काय लागलं आहे हायड्रॉक्सो. ऑक्झॅलेटो काय ऑक्झॅलेटिव्ह, मग त्याला काय लागलं आहे ऑक्झॅलेटो. मग त्यानंतर बघा IUPAC नेम ऑफ मेटल इन अनआयनिक कॉम्प्लेक्स, म्हणजे काय अनायनिक कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी सांगितलेले आहे बघा. पुढं बघा ॲल्युमिनियमचं काय लिहिलं आहे अल्युमिनेट. क्रोमियमचं काय लिहिलं आहे बाबा क्रोमेट. ATE लावला आहे, काय लावलेलं आहे शेवटी ATE लावलेलं आहे. कोबाल्टचं काय लिहिलं आहे कोबाल्टेट, आपण रूल पाहिला. कॉपरचं काय लिहिलं आहे कुप्रेट, म्हणजे काय लावलं आहे ATE लावलेलं आहे, काय लावलेलं आहे ATE लावलेलं आहे. गोल्डचं काय, गोल्डला आपण युरेट म्हणतो, काय म्हणतो युरेट असं म्हणतो. आयर्नलाचं काय फेरेट, काय म्हटलं आहे फेरेट असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता सगळं पाहू शकता. आणि कॉम्प्लेक्स आणि काय त्याची IUPAC नोंद दिलेली, काय कॉम्प्लेक्स आहे NiCN4 2 मायनस, म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट किती 2 आहे. मग त्याच्यामध्ये लिगॅन्ड किती आहेत बाबा 4 आहेत. 4ला काय म्हणणार आहे टेट्रा. मग कोणते लिगॅन्ड आहेत सायनाईड लिगॅन्ड आहेत. कोणता लिगॅन्ड आहे सायनाईड, म्हणजे सायनाईडला काय म्हटलं आहे बघा आपल्या टेबलमध्ये काय म्हटलं आहे सायनो, मग काय लिहिलं आहे टेट्रा सायनो. त्यानंतर मेटल आयन कोणता आहे आपला निकेल, मग काय आहे निकेल. मग शेवटी काय लावलं आहे ATE, काय लावलं आहे ATE आयन म्हणून काय म्हटलं आहे सेकंड आयन म्हटलेलं आहे. ट्राय ऑक्झॅलेटो कोबाल्टेट, मग ह्याच्यामध्ये बाबा ट्राय ऑक्झॅलेटो लिगॅन्ड कोणता आहे ऑक्झॅलेटो, किती 4 आहेत म्हणून काय म्हणले टोटल किती 3 लिगॅन्ड आहेत म्हणून काय म्हणलेले त्यांनी ट्राय. लिगॅन्ड कोणता आहे ऑक्झॅलेटो, कोणता आहे ऑक्झॅलेटो म्हणून ते टेट्रा ऑक्झॅलेटो कोबाल्टेट. मेटल आयन कोणता आहे कोबाल्टेट ATE लावले आणि ऑक्सिडेशन टेट किती त्याची 3rd आहे म्हणून कोबाल्टेट 3rd आयन. अशा पद्धतीचे तुम्हाला काय दिलेले आहेत काही अनायनिक कॉम्प्लेक्सची एक्झाम्पल दिलेली आहेत. काही कंपाऊंड्स कंटेन कॉम्प्लेक्स अनायन अँड मेटल कॅटायन, अनायन आणि त्याच्यामधले मेटल काय आहेत कॅटायन आहेत. असे काही एक्झाम्पल दिलेले आहेत ते तुम्ही काय करू शकता पाहू शकता. त्यानंतर 7th रूल म्हणजे 7वा रूल बघा काय सांगितलेला आहे त्यांनी की 7व्या रूलमध्ये दे आर टेट्रा अँड डायक्लोरो व्हाईल नेमिंग द अल्फाबेटिकली ऑर्डर टेट्रा ॲक्वा फर्स्ट अँड देन डायक्लोरो, म्हणजे 6व्या रूलचं हे सांगितलेलं आहे. 7वा रूल काय म्हटलेलं आहे इफ द नेम ऑफ लिगॅन्ड इट सेल्फ कंटेन न्यूमरिकल प्रिफिक्स देन डिस्प्ले द नंबर बाय प्रिफिक्स विथ बीस, म्हणजे त्यांनी सांगितलं नेम ऑफ लिगॅन्ड्स इट सेल्फ कंटेन्स अ न्यूमरिकल प्रिफिक्स देन डिस्प्ले द नंबर प्रिफिक्स विथ बीस, म्हणजे फॉर 2, ट्रिस फॉर 3, टेट्राकिस फॉर 4 अँड 4th पुट द लिगॅन्ड नेम अँड पॅरेंथेसिस फॉर एक्झाम्पल इथिलीन डायामाइन, म्हणजे त्यांनी सांगितलं की काय एक्झाम्पल होईल इथिलीन डायामाइन विल बी अपेअर ॲज ट्राय इथिलीन डायामाइन ऑर ट्रिस इथेन 1 डायामाइन. अशा पद्धतीने काय होणार आहे
तुम्ही नाव देऊ शकता. आता हा ट्रायडेंटेट लिंग आहे, मग तुम्ही त्याला काय म्हणला, एक्झाम्पल ऑफ इथिलीन डायमंड इन तरी विल बी अपियर, 3 आहेत म्हणून त्याला काय म्हणणार आहे, ट्रिस इथिलीन डायमाइन, ट्रिस इथेन 1,2 डाय अमाइन. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं काय करू शकता, नाव देऊ शकता. मग त्यानंतर बघा द मेटल, पुढं काय म्हटलं आहे बघा, द मेटल इन कॅटायन ऑर न्यूट्रल कॉम्प्लेक्स इन स्पेसिफाईड इट्स युज्युअल नेम व्हाईल इफ द अनायनिक कॉम्प्लेक्स द नेम ऑफ मेटल एंड्स विथ ATE, म्हणजे शेवटी काय लावायचं आहे, ATE. मग असे आपण एक्झाम्पल पाहिले, त्याच्यानंतर शेवटी काय लावायचं आहे बाबांनो, ATE काय करायचं आहे, लावायचं आहे. मग द मेटल ऑफ कॅटायनिक ऑर न्यूट्रल कॉम्प्लेक्स इज स्पेसिफिक बाय युज्युअली नेम व्हाईल इन द अनायनिक कॉम्प्लेक्स द नेम ऑफ मेटल एंड्स विथ ATE, म्हणजे जो मेटल आहे त्या मेटलच्या एंडला द मेटल इन कॅटायनिक ऑर न्यूट्रल कॉम्प्लेक्स, कॅटायनिक कॉम्प्लेक्समध्ये किंवा न्यूट्रल कॉम्प्लेक्स स्पेसिफाईड बाय युज्युअल नेम, म्हणजे अशा पद्धतीने स्पेसिफाय केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे ॲनायनिक कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये मेटलच्या एंडला काय लावायचं आहे, ATE. मेटलचे जे एंड आहे ते मेटलच्या एंडला काय लावायचं आहे, ATE लावायचं आहे. त्यानंतर ट्राय दिस, म्हणजे हे सोडवायचं मला सांगितलं आहे, ट्राय कार्बोनेट कोबाल्टेट आयन. कशा पद्धतीने ट्राय कार्बोनेट म्हणजे किती का, ट्राय कार्बोनेट म्हणजे किती, 3 लेगान आहे. कोबाल्टेट म्हणजे काय, कोबाल्ट. थर्ड आयन म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे, थर्ड. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे, सोडवायचं आहे, तुम्हाला हे सोडवायचं आहे. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो काय आहे बाबांनो, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, म्हणजेच त्यांनी म्हटलं EAN रूल, म्हणजेच आपण त्याला म्हणतो इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, EAN रूल. E म्हणजे इफेक्टिव्ह, A म्हणजे ॲटॉमिक, N म्हणजे नंबर, ENA रूल आपण म्हणतो. आणि मग त्यांनी पुढं बघा, मग त्यांनी सांगितलं an earlier attempt. मग पुढं काय म्हणलं आहे बघा, an early attempt to explain the stability of coordination compound was made up by Sidgwick, who proposed the empirical rule is known as effective atomic number, EAN रूल. म्हणजे त्यांनी सांगितलं की इन an early attempt to explain the stability of coordination compound, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जर स्टॅबिलिटी तुम्हाला हे करायची असेल तर ती वॉज मेड ऑफ सिडवॅक. म्हणजे त्यांनी सांगितलं की सिडवॅक हू प्रपोज अँड इम्पेरिकल रूल, म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांनी प्रपोज केला इम्पेरिकल नोन ॲज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. म्हणजे त्यांनी म्हटलं की ते जे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आहे ते इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरनुसार रूलनुसार त्यांनी हे केलेलं आहे. मग EAN इक्वल टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द सेंट्रल मेटल आयन इन द कॉम्प्लेक्स. म्हणजे त्यांनी काय म्हणलेलं आहे की हे जे रूल आहे EAN इक्वल टू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द सेंट्रल मेटल आयन. म्हणजे EAN रूल काय दर्शवतो तर टोटल नंबर ऑफ रूल्स इक्वल टू EAN इक्वल्स टू, म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इक्वल टू काय आहे, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द सेंट्रल मेटल आयन. म्हणजे सेंट्रल मेटल आयन भोवती जेवढे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉम्प्लेक्स आयनचे तुम्हाला काय होणार आहे त्याच्यावरतून दिसणार आहेत. EAN इक्वल टू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द सेंट्रल मेटल आयन इन द कॉम्प्लेक्स, EAN रूल. म्हणजे त्यानंतर पुढं बघा हे काय बाबा, रूल स्टेट दॅट, म्हणजे हे जे रूल आहेत ते रूल काय स्टेट करतात तर बघा, रूल स्टेट दॅट द मेटल आयन कंटिन्यूज to accept electron pair till to attain the electronic configuration of the next noble gas. म्हणजे ते पुढचा जो नोबल गॅस आहे तो नेक्स्ट नोबल गॅस काय केलं जातं, अटेम्प्ट केला जातो. रूल स्टेट दॅट द मेटल आयन कंटिन्यूज टू accept the electron pair till attains the electronic configuration of the next noble gas. म्हणजे पुढचे जे नोबल गॅस आहेत त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो काय करत असतो, अटेम्प्ट करत असतो. म्हणजे रूल स्टेट दॅट, हेच रूल स्टेट मेटल कंटिन्यूज टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर्स. म्हणजे जो काय सेंट्रल मेटल आयन आहे तो काय करतो की कंटिन्युअस ॲक्सेप्ट करतो. काय ॲक्सेप्ट करतो, इलेक्ट्रॉन पेअर्स ॲक्सेप्ट करतो. म्हणून त्यांनी म्हणलं रूल स्टेट दॅट द मेटल आयन कंटिन्यूज टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन पेअर टिल इट अटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द नेक्स्ट नोबल गॅस. म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे नेक्स्ट नोबल गॅस आहे ते नेक्स्ट नोबल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय केलं जातं, अटेम्प्ट केलं जातं. मग त्यांनी म्हणलं दच इफ, मग पुढं काय म्हणलं दच इफ द EAN इक्वल टू 18, म्हणजे त्यांनी सांगितलं EAN इक्वल टू 18 आर्गॉन 36
म्हणजे हे सगळे जे आहेत ते नोबल गॅसचे ॲटॉमिक नंबर आहेत. तुमच्या लक्षात येत आहे का? म्हणून त्यांनी सांगितलं ENA इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू, म्हणून त्यांनी 18 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे? आर्गॉनचा. 36 कोणाचा आहे? क्रिप्टॉनचा. 54 कोणाचा आहे? झेनॉनचा. आणि 86 कोणाचा आहे? रेडॉनचा. हे सगळे जे काय आहेत ते सगळे काय आहेत बाबांनो? तर हे सगळे नोबल गॅसेस आहेत. मग तो काय करतो, एखादा सेंट्रल मेटल आयन काय करत असतो की ENA रूल म्हणजे काय की त्याच्या भोवती असणारे सेंट्रल मेटल आयन भोवती असणारे तेवढे नंबर ऑफ त्याच्या सभोवतालती असणारे जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनची संख्या. आणि मग अशा वेळेस तो काय करत असतो की तो मेटल आयन नेक्स्ट जो इनर्ट गॅस आहे तो इनर्ट गॅस काय करतो? ॲक्युपाय करतो. मग बघा ENA रूल म्हणजे त्याचं तो काय आहे बाबा, त्याचा फॉर्म्युला काय आहे? ENA रूलचा त्यांनी काय फॉर्म्युला काय दिलेला आहे? तर बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल आयन प्लस टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅन्ड्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल आयन प्लस टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल आयन प्लस टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅन्ड इज इक्वल टू, त्यांनी म्हटलं ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल आयन म्हणजे काय म्हटलं? ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल आयन मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस बाय मेटल आयन टू फॉर्म द आयन X, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅन्ड Y. म्हणजे त्यांनी बघा हे तर काय म्हटलेलं आहे? ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल आयन. ENA रूल म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल आयन मायनस त्यांनी काय म्हटलं? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस बाय मेटल आयन टू फॉर्म द आयन X. म्हणजे जेवढे मेटल आयनने नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय केलेत? लॉस केलेले आहेत. प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅन्ड म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस केलेले त्याचा ऑलरेडी असलेला ॲटॉमिक नंबर Z त्याच्यातून मायनस करायचे आहेत. काय मायनस करायचे आहेत? की जेवढे त्या मेटल आयनने इलेक्ट्रॉन काय केलेत? लॉस केलेत. प्लस Y म्हणजे काय? की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅन्ड म्हणजे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत. कुणी डोनेट केलेले आहेत? लिगॅन्डने डोनेट केलेले आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅन्ड. मग पुढं बाबा कन्सिडर, पुढं काय म्हणले? कन्सिडर CONH36 प्लस म्हणजे त्यांनी सांगितलं की हे दिलेलं आहे तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट किती आहे? +3 आहे. ऑक्सिडेशन कोबाल्टचे इथं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +3 आहे का न्यूट्रल आहे? पहिल्यांदा तुम्हाला ENA जर नंबर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर तुम्हाला अगोदर ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत. मग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट +3, कोबाल्ट +3ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +3. 6 लिगॅन्ड डोनेटेड बाय S 12 इलेक्ट्रॉन म्हणजे इथं किती इलेक्ट्रॉन आहेत डोनेट केलेत बाबा? 6 लिगॅन्ड आहेत. एक लिगॅन्ड किती इलेक्ट्रॉन डोनेट करतो? 2 म्हणजे 6 आहेत म्हणजे टोटल किती झाले? 12. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती? 27 आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणजे +3 ऑक्सिडेशन स्टेट आहेत म्हणजे X किती येणार आहे? लॉस केलेले इलेक्ट्रॉन किती असणार आहे? 3 म्हणजे 27मधून 3 लॉस केले. Y म्हणजे किती? Y म्हणजे काय? डोनेट केलेले इलेक्ट्रॉन कुणी? लिगॅन्डने डोनेट केलेले. मग EAN ऑफ इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे कोबाल्ट +3 इज इक्वल टू काय? 27 - 30 प्लस 27 - 3 प्लस 12 म्हणजे काय होईल? 36 होईल. काय होईल? 36. अशा पद्धतीने 27 काय घेतलं आपण? 10⁻⁷ म्हणजेच काय? त्याचा ऑटॉमिक नंबर आहे. 10⁻⁷ काय आहे? ॲटॉमिक नंबर आहे. -3 त्याच्यातून काय केलं तर त्यांनी लॉस केलं. लॉस झालेले इलेक्ट्रॉन +3 ऑक्सिडेशन आहे म्हणजेच किती मेटल आयनचे इलेक्ट्रॉन लॉस झालेले आहेत? 3 लॉस झाले आहेत. मग 27मधून जे सेंट्रल मेटल आयनचा जो ऑटॉमिक नंबर आहे त्याच्यातून 3 लॉस केले. डोनेट केलेले इलेक्ट्रॉन किती? 12 आहेत म्हणजे 12 आहेत म्हणजे 27 - 3 + 12 इज इक्वल टू 36. अशा पद्धतीने तुम्हाला होणार आहे. पुढं बघा, CrO, CrCO6 अँड FeCN6 आर सम एक्झाम्पल ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे हे सगळे एक्झाम्पल दिलेले आहेत आणि त्याचे इफेक्टिव्ह ऑटॉमिक नंबर केलेले आहेत. बाबा 36 किती आला आहे बाबा? ह्याचा इफेक्टिव्ह ऑटॉमिक नंबर किती आला आहे? 36 म्हणजे त्याचा नेक्स्ट जो इलिमेंट आहे तो कोणाचा आहे? इनर्ट गॅस बघितलं तर क्रिप्टॉनचा ऑटॉमिक नंबर किती आहे बाबांनो? तर 36 आहे. किती आहे? 36. म्हणजे हा जो रूल आहे तो रूल काय करतो? हा जो कॉम्प्लेक्स आयन आहे तो इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काय करतोय? रूल काय करतोय? ओबे करतोय. मग क्रोमियम असेल, हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत ते एक्झाम्पल CrCO6 असेल, FeCN6
-4 असेल, हे जे एक्झाम्पल आहेत विच ओबेज ENA रूल, म्हणजे हे काय करतात, ENA रूल उभे करतात. ENA रूल उभे करतात म्हणजेच काय बाबांनो, क्रोमियम असेल, आयर्न असेल, त्याची जी जे नेक्स्ट इनर्ट गॅस आहे तेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर येतोय बाबा. तुमच्या लक्षात येते का? अशा पद्धतीने सर्टन अदर कॉर्नेशन कंपाऊंड, काही दुसरे कॉर्नेशन कंपाऊंड करतायत ते डू नॉट ओबे दी ENA रूल, म्हणजे हे ENA रूल फॉलो करत नाही. APCN CN6-3 हा करत नाही. CONH34 का, तर त्याचा इफेक्टिव्ह ऑटोनॉमिक नंबर किती येतोय, 35 होते. किती यायला पाहिजेत खरं तर, रूल जर फॉलो करायचा असेल तर क्रिप्टॉनचा किती, इनर्ट गॅस, आयर्नच्या पुढचा जो इनर्ट गॅस आहे तो कोणता असेल, क्रिप्टॉन असेल, मग त्याचा किती, तर 36 आहे. परंतु ह्याचा किती येतोय, 35. मात्र ह्या CrOCO6 ह्याचा मात्र काय होते, हे मात्र काय करतायत, ENA रूल काय करतायत, ओबे करतायत. येते लक्षामध्ये. हे तर नंतर बाबा पुढचं एक क्लासिफिकेशन ऑफ आयसोमर्स, स्टेरिओ आयसोमर्स आपण काय करणार आहोत पुढच्या लेक्चरला पाहणार. ठीक आहे.